तुम्हाला सांगू, रक्षाबंधन म्हणजे फक्त हातावर राखी बांधण्याचा दिवस नाही, ही तर त्या नात्याची आठवण आहे जिथे खरं तर कुठलंही रक्ताचं नातं नसताना एक व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीच्या संरक्षणासाठी अगदी ठामपणे उभी राहिली होती. पण तुम्हाला हे माहिती आहे का, भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी अर्थात पांडवांची पत्नी, या द्रौपदीमध्ये आणि श्रीकृष्णांमध्ये जे काही भावा बहिणीचं नातं तयार झालं होतं ते कोणत्या प्रसंगामुळे तयार झालं होतं आणि भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीला आपली बहीण का मानलं किंवा द्रौपदीने नारायणांना अर्थात भगवान श्रीकृष्णांना आपला भाऊ केव्हापासून मानलं, तर हे सगळं सांगणारा एक कथेचा व्हिडिओ आज मी तुमच्या समोर सादर करत आहे. नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आपण पाहताय शीतल वाणी. या कथेच्या माध्यमातून तुम्हाला जगातलं पहिलं रक्षाबंधन कशा पद्धतीने साजरं झालं होतं ते कळणार आहे, किंवा आता आपण जे काही रक्षाबंधन दरवर्षी साजरं करतो तर ते साजरं करताना कोणत्या भावना आपण जपायला पाहिजे हे सांगणारा संदेश तुम्हाला या कथेच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. रक्षाबंधनाची एक खूप सुंदर धार्मिक अशी कथा, शिवाय तिला हृदयस्पर्शी अशी जोड असणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर हे आपलं नवीन चॅनल आहे शीतल वाणी. धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारच्या पुराण कथा ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या शीतल वाणी या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करू शकता. ही कथा ऐकत असताना, व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा ओम नमो नारायणाय. चला तर मग आजच्या या सुंदर कथेला सुरुवात करते. मंडळी, खरं तर कथा सुरू करण्याआधीच माझ्या मनामध्ये सतत एक गाणं गुणगुणतंय जे या व्हिडिओला अगदी साजेसं आहे. त्याच्या 2 ओळी मी तुम्हाला म्हणून दाखवते आणि लगेचच कथेला सुरुवात करते. भर जरी ग पितांबर दिला फाडून, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. तर चला कथेला सुरुवात करते. मंडळी, द्रौपदीने श्रीकृष्णांच्या हाताला बांधलेला तो छोटासा वस्त्राचा तुकडा अर्थात कापडाची चिंधीच म्हणा, पुढे तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटाच्या वेळी श्रीकृष्णांनी हा कापडी वस्त्राचा तुकडा कसा जपला, म्हणजे हे नातं कसं टिकवलं. त्याचबरोबर संपूर्ण हस्तिनापूर तिच्या समोर असताना सुद्धा तिच्या सन्मानाला कुणीही हात लावू शकलं नाही. आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने ऐकूया श्रीकृष्ण आणि द्रौपदीच्या अतूट भाऊ बहिणीच्या नात्याची ही भावस्पर्शी कथा. तर पौराणिक परंपरेनुसार भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्यातील नातं हे अतिशय वेगळं होतं. द्रौपदी श्रीकृष्णाला केवळ द्वारकेचा राजा किंवा आपला सखाच मानत नव्हती, तर तिच्यासाठी श्रीकृष्ण म्हणजे विश्वास आणि श्रीकृष्णांसाठी द्रौपदी म्हणजे एक अशी बहीण जिच्या सन्मानासाठी ते कोणत्याही मर्यादेपर्यंत जाऊ शकत होते. द्रौपदीला श्रीकृष्णांवर इतका विश्वास होता की आयुष्यातील मोठ्यात मोठ्या संकटात सुद्धा ती त्यांना हाक मारायला कधीच घाबरली नाही, किंवा तिच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा किंतु परंतु हा अजिबात आला नाही. एवढा विश्वास तिचा श्रीकृष्णांवर होता. पांडवांच्या आयुष्यामध्ये तशी अनेक संकटं आली, म्हणजे बघा, वनवास आला, राज्य गेलं, अपमान झाला, पण प्रत्येक वेळी द्रौपदीच्या मनामध्ये एक विश्वास कायम होता की माझा कृष्ण माझ्यासोबत आहे. एकदा काय झालं, श्रीकृष्णांना शस्त्रास्त्र हाताळताना किंवा सुदर्शन चक्रामुळे हाताला जखम झाल्याची कथा लोकपरंपरेमध्ये सांगितली जाते. कदाचित तुम्ही सुद्धा ऐकलेली असेल. ऐकली आहे का कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याच्यामुळे काय झालं, श्रीकृष्णांच्या हातातून रक्त वाहू लागलं. आजूबाजूला अनेक लोक होते, पण द्रौपदीने काय केलं, क्षणाचा सुद्धा विचार केला नाही. तिने आपल्या साडीचा एक तुकडा फाडला आणि ती चिंधी श्रीकृष्णांच्या जखमेवर तिने ताबडतोब बांधली. ती अतिशय छोटी कृती होती की एखाद्याच्या जखमेतून रक्त येतंय, पण तिला त्या वेदना कळल्या, तिच्या मनाने त्या जाणल्या आणि त्याला किती त्रास होतोय ते बघून तिचं मन कुठेतरी कळवळलं आणि तिने आपल्याच साडीचा एक तुकडा फाडला, चिंधी फाडली आणि ती त्या जखमेवर बांधून दिली. खरं तर तिने श्रीकृष्णांसाठी कोणताही मोठा त्याग त्या क्षणी केला नव्हता, पण तिने त्या वेदनेतल्या भावना जाणल्या
आणि त्यानंतरच ही कृती तिच्याकडून घडली. पण त्या तुकड्यामध्ये, त्या चिन्हीमध्ये तिचं एक प्रेम होतं, आपुलकी होती, भावाचं नातं होतं. कृष्णाने तिच्याकडे पाहिलं, त्यांच्या डोळ्यात प्रेम होतं आणि त्यांनी मनोमन ठरवलं, द्रौपदी, आज तू माझ्यासाठी जे काही केलंस ते मी कधीही विसरणार नाही. कृष्णाने त्यावेळेस तिला वचन दिलं, तुझ्यावर संकट आलं तर तुझं रक्षण करण्यासाठी मी नक्की येईल. द्रौपदीने कदाचित त्या क्षणी या वचनाचं गांभीर्य जाणून सुद्धा घेतलं नसेल, किंवा तिला मी काही खूप मोठं केलं असं तिचं त्यावेळेस म्हणणं नव्हतं, की अरे मी फक्त तुझ्या भावना जाणल्या आणि तुझ्या वेदनांवर मी एक मलमपट्टी करण्याचं काम केलं आणि एवढं काही मी मोठं काम केलं नाहीये असं तिच्या दृष्टीने ते होतं. पण तिला माहिती नव्हतं की पुढे तिच्यावर जे काही संकट येणार आहे त्यावेळेस तिचे हे भाऊ श्रीकृष्ण तिला कशा पद्धतीने कामी पडणार आहेत. तर मंडळी, कथा अगदी शेवटपर्यंत ऐकत राहा. खूप हृदयस्पर्शी अशी आपली कथा आहे आजची. तर आपल्या प्रत्येक कथेतून काहीतरी बोध ऐकायला मिळतो ना, तर तो बोध आपल्या जीवनामध्ये आपल्याला वापरायचा असेल, अंगीकारायचा असेल, त्याच्यातले गुण घ्यायचे असतील तर प्रत्येक धार्मिक कथा ऐकताना अगदी लक्षपूर्वक ऐकायची आणि जी काही घटना घडते ती आपल्याला काहीतरी शिकवायलाच आलेली असते हे कधीच विसरायचं नाही. तर बघा मंडळी, काळ पुढे गेला आणि एक दिवस असं संकट आलं ज्यावेळी श्रीकृष्णांच्या त्या वचनाची खरी परीक्षा झाली. आपण अनेकदा विचार करतो, मी कोणासाठी एवढंसं काही केलं त्याने काय फरक पडणार, पण प्रेमात केलेली छोटीशी कृती सुद्धा कधी कधी आपली आयुष्यभराची आठवण बनते. द्रौपदीने कृष्णाच्या हातावर बांधलेला तो वस्त्राचा तुकडा कृष्णासाठी केवळ वस्त्राचा तुकडा किंवा एक साधी चिंधी नव्हती, तर तो तिच्या प्रेमाचा धागा होता. आज आपण रक्षाबंधनाला भावाच्या मनगटावर तऱ्हेतऱ्हेच्या राख्या बांधतो. आता काळ बदलत चाललेला आहे, राख्या सुद्धा अनेक प्रकारच्या येतात. पण एकदा तुम्ही मनामध्ये हा विचार केलेला आहे का, आपण हे सगळं आत्ताच्या दृष्टीने एखादा व्हिडिओ काढण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी, ते समाज माध्यमांवर अपलोड करण्यासाठी, पोस्ट करण्यासाठी टाकतो, की खरोखर आजही आपल्या भावाप्रती आपलं प्रेम तितकंच टिकून आहे, की भावाला सुद्धा आपल्या बहिणीप्रती तेवढंच प्रेम, म्हणजे त्याच्याबद्दल, म्हणजे भावाच्या मनात आजही बहिणीबद्दल तेवढंच प्रेम आहे का, किंवा तिच्यावर काही संकट आलं तर भाऊ खरंच तिच्या संरक्षणासाठी उभा राहील का, किंवा एखादा मुलगा एखाद्या अनोळखी मुलीच्या संरक्षणासाठी कधी उभा राहील का, या भावना तुम्ही तुमच्या मनामध्ये कधी आणतात का, की सगळं काही आज आपण दिखाव्यासाठी करतो. तर याच्यात आपल्याला कुठेतरी डोकावून पाहायचं आहे. बघा मंडळी, राखीचा धागा खरं तर दिसायला छोटा असतो, पण त्यामागे भावना खूप मोठी असते. तू माझा आहेस आणि मी तुझी आहे. श्रीकृष्ण आणि द्रौपदीचं नातं सुद्धा असंच होतं. आपलं लग्नानंतर नातं बदलतं, म्हणजे आपण कुणाची तरी बायको होतो, एखादा व्यक्ती कुणाचा तरी नवरा होतो. हे नातं वेगळं, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा प्रेमाचं नातं येतं. पण आई आणि मुलीमधलं नातं, मुलगी आणि वडिलांमधलं नातं, किंवा मुलगा आणि वडील, मुलगा आणि आई यांच्यामध्ये सुद्धा प्रेम असतं. ते प्रेम वेगळं, भावा बहिणीचं प्रेम वेगळं, नवरा बायकोचं प्रेम वेगळं, मित्र मैत्रिणींमधलं प्रेम वेगळं. तर आज आपण भावा बहिणीच्या प्रेमाबद्दल बोलतोय. तर त्याच पद्धतीने श्रीकृष्ण आणि द्रौपदी या जे रक्ताने जरी ते एकमेकांचे सख्खे भाऊ बहीण नसले तरी पण त्यांच्यामध्ये जे काही प्रेम होतं ते आपल्याला या कथेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. तर असेच दिवसामागून दिवस जात होते. हस्तिनापुरामध्ये द्यूताचा खेळ सुरू झाला. युधिष्ठिराने एकामागून एक सर्व काही त्यामध्ये गमावलं, जसं की राज्य, संपत्ती, भाऊ आणि शेवटी द्रौपदीला सुद्धा त्याने पणाला लावलं. कौरवांनी द्रौपदीला सभेत आणण्याचा आदेश दिला. द्रौपदीला सभेत तसं ओढत ताढतच आणण्यात आलं. समोर भीष्म होते, द्रोणाचार्य होते, विदुर होते, धृतराष्ट्र होते, म्हणजेच पांडवांचे चुलते, तसेच कौरव पांडव इतके मोठे योद्धे सभेमध्ये उपस्थित होते. पण त्या क्षणी कुणीही द्रौपदीच्या बाजूने अजिबात उभं राहिलं नाही. द्रौपदीने प्रश्न विचारला, ज्याने स्वतःलाच हरवला आहे त्याला मला पणाला लावण्याचा अधिकार तरी कसा? पण तिच्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर कुणीच तिथे दिलं नाही. दुःशासनाने द्रौपदीचा अपमान करण्याचा तिथे प्रयत्न केला. द्रौपदीने आधी सभेत उपस्थित असलेल्या सर्वांकडे पाहिलं. तिने आपल्या पतींकडे सुद्धा पाहिलं, कारण ती 5 पांडवांची एकमेव एक अशी पत्नी होती. त्यानंतर तिने वडीलधाऱ्यांकडे पाहिलं,
पण कुणीही तिचं रक्षण करण्यासाठी उभं राहिलं नाही किंवा कुणीही तिच्या रक्षणाची जबाबदारी तिथे घेतली नाही. शेवटी तिच्या ओठांवर एकच नाव आलं, ते म्हणजे तिच्या भावाचं, अर्थात श्रीकृष्णांचं. द्रौपदी म्हणाली, हे गोविंदा, हे माधवा, हे द्वारकाधीशा, आज माझ्या सन्मानाचं रक्षण तुम्हीच करा, आज माझी तुम्ही लाज राखा. आणि त्या क्षणी तिने स्वतःचा आधार सोडून पूर्णपणे श्रीकृष्णांच्या चरणी स्वतःला समर्पित केलं. लोकप्रिय धार्मिक परंपरेनुसार याच क्षणी श्रीकृष्णांनी तिच्या लज्जेचं रक्षण केलं. म्हणजे जिथे द्रौपदीला निर्वस्त्र करण्याची कृती सुरू होणार होती, तिथे भगवान श्रीकृष्णांनी तिची लाज राखलेली होती. बघा, दुःशासन द्रौपदीच्या वस्त्राला, म्हणजे तिने जे काही वस्त्र परिधान केले होते त्या वस्त्रांना तो ओढत राहिला, पण वस्त्र संपेना. तो थकला, द्रौपदीचं वस्त्र संपलं नाही. ही खरं तर भगवान श्रीकृष्णांची, द्रौपदीच्या भावाची एक लीलाच होती. सभेमध्ये उपस्थित असलेले सर्वजण याच्यामुळे आश्चर्यचकित झाले. दुःशासनाचा गर्व तर तिथेच मोडला आणि द्रौपदीचा सन्मान हा कायमस्वरूपी वाचला गेला. तिची लज्जा, स्त्रीसाठी तिची लज्जा, लाज, तिचं स्वसंरक्षण किती महत्त्वाचं असतं हे आपण सर्वजण जाणताच. तर तिथेच या द्रौपदीचं किंवा एका स्त्री रूपाचं संरक्षण राखलं गेलं होतं. तिचा स्वसन्मान जो होता तो राखला गेला होता. कधी कधी काय होतं, देव आपल्याला आपल्या केलेल्या चांगुलपणाची परतफेड ही लगेच करत नाहीत. काही गोष्टींचं फळ आपल्याला वर्षाने मिळतं, काही गोष्टींचं फळ आपल्याला शीघ्रगतीने मिळतं, तर काही गोष्टींचं फळ मिळवण्यासाठी आपल्याला खूप तपश्चर्या करावी लागते. तपश्चर्येचा अर्थ की खूप कष्ट करावे लागतात, त्यासाठी वारंवार प्रयत्न करावे लागतात. तेव्हा कुठेतरी आपण यशस्वी होतो किंवा आपल्याला आपण केलेल्या कृतीचं फळ निश्चित मिळतं. काहींचं जन्मानंतर, काहींचं फळ अशा स्वरूपामध्ये मिळतं की आपण त्याची कल्पना सुद्धा कधी केलेली नसते. म्हणजे कल्पनेशिवाय किंवा ज्याचा आपण कधी विचार सुद्धा केला नव्हता, अशा गोष्टींचं जेव्हा आपल्याला अपेक्षेच्या बाहेर फळ मिळतं तर त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. द्रौपदीने कृष्णाच्या हाताला झालेल्या जखमेवर एक साधासा आपल्या साडीचा तुकडा फक्त बांधला होता. श्रीकृष्णांनी तिच्या त्या प्रेमाची किंमत मोजली नाही, त्यांनी तिच्या वस्त्राचा हिशोब त्या क्षणी ठेवला नाही. पण जेव्हा द्रौपदीच्या सन्मानावर, तिच्या लज्जेवर संकट आलं, तेव्हा श्रीकृष्ण तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. खरं तर रक्ताचं नातं दोघांमध्ये नव्हतं, पण बघा कुठला तो भाऊ कुठल्या बहिणीच्या कामाला आला. म्हणूनच या कथेतला खरा संदेश राखीपेक्षा मोठा आहे. रक्षण फक्त धाग्याचं नसतं, तर रक्षण नात्याचं असतं. बघा मंडळी, द्रौपदी आणि कृष्ण यांचं नातं पारंपरिक भाऊ बहिणीसारखं सांगितलं जातं आपल्या सर्वांना. पण त्यांच्या नात्याची सुंदरता ही होती की त्यामध्ये अपेक्षा नव्हती. द्रौपदीने कृष्णाला कधीही म्हटलं नाही, तुम्ही माझ्यासाठी हे करा, किंवा मी तुम्हाला जखम झाली तेव्हा कामात आले तर तुम्ही सुद्धा माझ्या काहीतरी कामात या. तिने अगदी निस्वार्थ भावनेने तिथे पट्टी बांधली होती किंवा ती कापडाची चिंधी बांधली होती. पण श्रीकृष्णांना तिच्या मनातील वेदना सांगण्याची काही गरजच नव्हती. कारण काही नाती अशी असतात जिथे शब्दांची गरज नसते, फक्त मनाची हाक ही पुरेशी असते. द्रौपदीसाठी कृष्ण होते सखा, भाऊ आणि रक्षक म्हणून, आणि कृष्णासाठी द्रौपदी होती विश्वासाने हाक मारणारी एक बहीण म्हणून. आज आपण रक्षाबंधन साजरं करतो. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, भाऊ तिला भेटवस्तू देतो. पण या सणाचा अर्थ फक्त भेटवस्तू नाही, किंवा आज या सणांचं स्वरूप समाज माध्यमांमुळे खूप बदलत चाललेला आहे. भावना कमी आणि दिखावा जास्त हा प्रकार आपल्याला आज जास्तीत जास्त पाहायला मिळतोय. आणि खरं तर ही शोकांतिका आहे. आपण या गोष्टी करू नका, याच्या म्हणजे या मताची मी नाहीये किंवा याच्या विरोधात सुद्धा नाहीये. पण या सगळ्या गोष्टी करता करता आपण भावनाहीन होतोय, ते कुठेतरी थांबवलं पाहिजे. खऱ्या भावना ज्या आहेत त्या आपण जपल्या पाहिजे. प्रत्येकच गोष्टीचं शूट करणं, प्रत्येकच गोष्टीचा व्हिडिओ काढणं आणि तो सुद्धा समाज माध्यमांवर लाईक, शेअर आणि आपल्याला फॉलोअर्स मिळवण्यासाठी, तर याच्यापेक्षा आपण आपल्या भावना किती जपतो, आपलं नातं आपण किती म्हणजे मागच्यापेक्षाही अजून आपलं नातं किती दृढ करतोय, घट्ट करतोय आणि एकमेकांना विसरत तर नाही होत ना काळाच्या ओघामध्ये किंवा पैशांपुढे किंवा आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे, हे आपण कुठेतरी या रक्षाबंधनाच्या निमित्ताने स्वतःला प्रश्न नक्की विचारून बघा. तर बघा,
राखी म्हणजे एक वचन. बहिणीच्या मनामध्ये असतं की माझा भाऊ सदैव सुखी राहो, आणि भावाच्या मनात एकच असतं, माझ्या बहिणीला कधीही एकटं वाटू नये, आणि कधी तिच्यावर कोणताही पेच प्रसंग आला तर तिने कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता अगदी बिनधास्तपणे मला आवाज दिला पाहिजे. मी त्या क्षणी तिच्या संरक्षणासाठी उभा राहील. आणि असं जेव्हा घडेल तेव्हा आपल्या संपूर्ण भारतामध्ये जे काही मुलींवर, महिलांवर अत्याचार होतात, किंवा आपल्या कुठे ओळखीची आहे, किंवा ही कुठली माझ्या नात्याची आहे आणि मी हिला ओळखत पण नाही, तर मी का तिची मदत करू, तर हे बघणाऱ्यांची संख्या त्याच्यामुळे कमी होईल. आणि कोणतीही मुलगी स्वतःला कधीच एकटं किंवा निराधार समजणार नाही. ती हक्काने कोणत्याही मुलाला जेव्हा आवाज देईल तर तिचं रक्षण नक्कीच तो मुलगा करू शकेल. अशा पद्धतीने रक्षाबंधन आपल्याला साजरं करायचं आहे. तर मंडळी, आजच्या काळामध्ये रक्षणाचा अर्थ सुद्धा बदललेला आहे. बहिणीचं रक्षण करणं म्हणजे फक्त तिच्या संकटामध्ये तिच्यासोबत उभं राहणं नाही, किंवा तिच्यासमोर उभं ठाकणं नाही, तर तिच्या स्वप्नांना साथ देणं, तिच्या निर्णयांचा आदर करणं, तिच्या आनंदामध्ये आनंदी होणं, आणि गरजेच्या वेळी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं देखील राहणं. श्रीकृष्ण आणि द्रौपदीची ही कथा आपल्याला एक खूप सुंदर अशी गोष्ट शिकवते. चांगुलपणाची किंमत कधीच कमी होत नाही, किंवा चांगुलपणाची कुठली किंमतही आपण लावू शकत नाही. आपण केलेली एखादी छोटीशी मदत, आपण दिलेला एखादा आधार, आणि आपण प्रेमाने बोललेले 2 शब्द कदाचित आपल्याला त्या क्षणी फार मोठे वाटणार नाहीत, पण समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याची किंमत ही फार म्हणजे फार अमूल्य असू शकते. तर द्रौपदीने काय केलं, कृष्णाच्या हाताला एक छोटासा वस्त्राचा तुकडा बांधला. तिला त्या बदल्यात काहीच नको होतं, पण कृष्णाने तिचं ते प्रेम आपल्या हृदयामध्ये कायमस्वरूपी जपलं. आणि जेव्हा तिच्यावर एक संकट आलं तेव्हा त्यांनी तिच्या सन्मानाचं रक्षण केलं. म्हणूनच राखीचा धागा हातावर बांधला जातो, पण त्याची गाठ मनामध्ये बांधली जाते. आज रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला राखी बांधताना एकच गोष्ट आपल्या मनामध्ये ठेवावी, माझा भाऊ नेहमी माझ्यासोबत आहे. आणि प्रत्येक भावानेही बहिणीला फक्त एक भेटवस्तू किंवा पैसे वगैरे न देता तिला विश्वास द्यावा. तिच्या आयुष्यातील प्रत्येक सुखदुःखामध्ये तिच्यासोबत राहण्याचा विश्वास द्यावा. कारण बहिणीला नेहमी मोठ्या गोष्टींची गरज नसते. कधी कधी तिच्यासाठी एवढंच पुरेसं असतं, काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे. हे 4 शब्द तिच्यासाठी जगातील सर्वात मोठी अमूल्य अशी भेट ठरू शकतात. म्हणूनच श्रीकृष्ण आणि द्रौपदीची ही कथा आपल्याला हेच सांगते, नाती रक्तानेच तयार होतात असं नाही. कधी कधी नाती प्रेमाने तयार होतात, विश्वासाने तयार होतात. एका छोट्याशा वस्त्राच्या तुकड्याने सुद्धा नातं हे आयुष्यभरासाठी जोडता येतं. आणि म्हणूनच या रक्षाबंधनाला राखी बांधताना फक्त धागा बांधू नका, प्रेम बांधा, त्यामध्ये तुमचा विश्वास बांधा, आणि एकमेकांच्या सुखदुःखामध्ये साथ देण्याचं वचन तुम्ही एकमेकांना द्या. श्रीकृष्ण आणि द्रौपदीच्या या पवित्र नात्याप्रमाणे आपल्या आयुष्यातील प्रत्येक भाऊ बहिणीचं नातं सुद्धा प्रेम, विश्वास आणि आपुलकीने सदैव फुलत राहो. श्रीकृष्ण आणि द्रौपदीच्या या पवित्र नात्याला आपण सर्वांनी मनपूर्वक नमन करूया. आणि तुम्हा सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. मंडळी, कशी वाटली तुम्हाला रक्षाबंधनाची ही कथा मला कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल, आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा. या कथेचा संदेश कायमस्वरूपी लक्षात ठेवा. आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी, पुराण कथा ऐकण्यासाठी आजच आपल्या शीतलवाणी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून, म्हणजे आता सणावारांची रेलचेल सुरू आहे, व्रतवैकल्यांची गडबड, सगळी काही धावपळ आपल्या मागे सुरू आहे, तरी सुद्धा तुम्ही आपल्या व्हिडिओला इतका अमूल्य वेळ दिला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला, त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. ओम नमो नारायणाय.